नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कसे आहात सर्व? मस्त ना, मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. तर पारायण सुरू आहे घरामध्ये आणि घरामध्ये अगोदर मी ते तुम्हाला दिसते ते घरटं मी चिमण्यांचं मागवलं होतं ऑनलाईन. तर तिथे थोड्या दिवस चिमण्या राहिल्या आणि परत त्या निघून गेल्या, त्या काही परत आल्याच नाही. तर आता हे स्वामींचं पारायण चालू असताना एक चिमणी घरामध्ये आलेली आहे. तर घरामध्ये चिमणी येणे हे खूप शुभ असतं. तर सकाळी सकाळी चिमणी घरामध्ये आली तर खूप प्रसन्न वाटलं ते वातावरण बघून. आणि 2 दिवस अगोदर पाऊस पण खूप पडत होता, तर थोडंसं ढगाळलेलं वातावरण आहे. प्रत्येक स्वामी भक्त हे स्वामी प्रकट दिनाला, स्वामींच्या पुण्यतिथीला पारायण करत असतात. ज्यांना स्वामींची पारायण करायची इच्छा असते ते प्रकट दिनाला न चुकवता पारायणाला बसत असतात. मला तर वाटतं की एक स्वामी भक्तांचं हे वर्षानुवर्षे रुटीन असेल की प्रकट दिनाच्या वेळी त्यांच्या हातून पारायण हे होतच असतील आणि ते एक व्रत केल्यासारखं त्यांच्या हातून ती सेवा स्वामींची होत असेल. तर खूप छान वाटतं ह्या प्रकट दिनानिमित्त, पुण्यतिथीनिमित्त, दत्त जयंतीनिमित्त आपण जे पारायण करतो ना, तर त्या पारायणाची एक वेगळीच अनुभूती असते. एक वेगळंच घरामध्ये वातावरण निर्माण होतं. तर ते 11 दिवस, 21 दिवस खूप छान जातात, खूप आनंदी जातात. तर अशाच प्रकारे मी पण घरामध्ये पारायण सुरू केलेलं आहे. तर आज स्वामींचा प्रकट दिन आहे. तर आजच्या दिवशी मी उद्यापन करणार नाही, कारण की मी उशिरा बसले, त्यामुळे माझे अजून 11 पारायण झाले नाहीत. तर उद्या मंगळवारी मी ह्या पारायणाची सांगता करेन. आज प्रकट दिन आहे, तर आज थोडीफार माहिती आपण स्वामींची बघूया की स्वामी कसे प्रकट झाले, काय स्वामींनी लीला केल्या. तर 19व्या शतकात स्वामी समर्थ महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होऊन गेले. म्हणजे ते देवच होते. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती याच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे अवतार, पूर्ण दत्तावतार असे मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. स्वामींना सगळे जेव्हा विचारत होते, तुम्ही कोण आहात, तुमचं नाव काय, तुमचं गाव कुठलं, तर स्वामी त्यांना म्हणायचे, मी नृसिंह भान असून मी श्रीशैल्यमाजवळ कर्दळी वनातून आलो आहे. हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे आपल्याला सुचवतात. स्वामी समर्थ महाराज हे 1856 ते 1857च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्याने गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. इसवी सन 1875 सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. हे आपल्या स्वामीचरित्र सारामृताच्या अध्यायामध्ये पण आहे बघा. सबसे बडा गुरु, गुरु से बडा. इसवी सन 1457च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे ते साधून कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्यात त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्यांच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. तर अशा प्रकारे स्वामी कर्दळी वनातून एका मुंग्याच्या वारुळातून स्वामी प्रकट झालेले आहेत. पहिली स्वामी जयंती ही स्वामीसूत महाराजांनी सुरू केली होती आणि तेव्हापासून आपण सगळीकडे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जयंती आपण साजरी करतो. तर आपण जे पारायण केलेले आहेत, बऱ्याच स्वामी भक्तांनी, आता साहजिकच आहे की मनात काहीतरी इच्छा आहे म्हणूनच आपण पारायणासाठी बसलेलो आहोत. थोडे कमी भक्त असतील की ते फक्त सेवेसाठी करत असतील, पण प्रत्येकजण आता संसारात आहे, काही ना काही मनात इच्छा धरून तो माणूस किंवा ती व्यक्ती स्वामींचं पारायण करत असते. तर ह्या 11 दिवसात, 21 दिवसात जर तुमची इच्छा पूर्ण झाली असेल तर खूपच छान. पण ज्यांची इच्छा पूर्ण झाली नाही तर ते ह्या पूर्ण पारायण करायचं सोडून देणार आहेत का? आता आपण आपल्या स्वार्थासाठी फक्त स्वामींच्या जवळ गेलो, स्वामींची सेवा केली आणि आपली ती इच्छा पूर्ण झाली नाही, आपली गोष्ट ती स्वामींनी ऐकली नाही, तर आपण पारायण करायचं सोडून देणं, परत ती पूजा करू नये, परत ते पारायण करायचं नाही, हे कितपत आपल्या मनाला योग्य वाटतं?
तर जरी तुमची इच्छा पूर्ण झाली असेल, झाली नसेल, तरी पण तुम्ही स्वामींचे पारायण थोडे दिवस थांबून आणि परत सुरू करा. स्वामींची सेवा आहे जशी तुम्ही करताय तशी तुम्ही सेवा स्वामींची सुरू ठेवा. जर आपल्या मनातली इच्छा पूर्ण झाली नाही तर आपल्याला राग येणे स्वाभाविकच आहे. आपल्याला खूप दुःख वाटतं, आपल्याला राग येतो की एवढं मी मन लावून केलं, एवढं सगळं मी माझी जेवढी सेवा मी स्वामींपर्यंत पोचवू शकत होतो तेवढी सेवा मी स्वामींपर्यंत पोचवली, मनोभावे मी स्वामींची सेवा केली, पण स्वामींनी ती माझी गोष्ट ऐकली नाही, स्वामींनी ती माझी इच्छा पूर्ण केली नाही. तर मी आता इथून पुढे स्वामींची सेवा करणार नाही, स्वामींचं पारायण करणार नाही. काही होत नाही की असं पारायण केलं तर इच्छा पूर्ण होते, हे अनुभव सगळे खोटे असतात. अशा बऱ्याच स्वामी भक्तांच्या मनात असे विचार येत असतील आणि हे विचार सगळे चुकीचे आहेत. असा विचार तुम्ही अजिबात करू नका. स्वामी हे आपले काही प्रारब्ध असतात, आपले काही भोग असतात, त्यामुळे स्वामी थांबलेले असतात आणि त्यामुळे तुमची ती इच्छा ह्या पारायणात झाली नसेल पूर्ण. कदाचित पुढच्या पारायणात तुमची ती इच्छा पूर्ण होईल. तर स्वामींची सेवा तुम्ही सोडू नका, स्वामींचं पारायण तुम्ही करणं थांबवू नका. हे जे तुम्ही आता संकल्प घेतलेला आहे ते संकल्प तुम्ही सोडून द्या आणि परत आणि थोड्या दिवसांनी आणि तुम्ही परत पारायणाला बसू शकता किंवा आणि नंतर तुम्ही लगेच पारायणाला स्वामींच्या बसू शकता. पण चिडून तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका, स्वामींची पूजा सोडू नका. पारायणामध्ये स्वामींच्या खूप ताकद आहे. तर हे पारायण तुमची केवढी जरी मोठी इच्छा असेल ना तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त पारायण तेवढं बास होतं. तर पारायण तुम्ही स्वामींचं करत राहा, त्याचबरोबर स्वामींची नित्य सेवा करा. चिडू नका, स्वामींवर राग धरू नका त्या गोष्टीचा की हे सगळं झालं आणि अजून माझी इच्छा पूर्ण झाली नाही. तर आपलेच काहीतरी ते भोग असतात आणि त्या भोगासाठी प्रारब्धासाठी आपणच कारणीभूत आहोत. स्वामी त्या गोष्टीसाठी कारणीभूत नाहीत. तर आपण कसं त्या गोष्टीमधून बाहेर पडायचं आणि त्यासाठी बाहेर पडण्यासाठी स्वामींचे चरणच एकमेव आपल्याला उपाय आहे. स्वामींची पारायण आणि स्वामींची सेवा. तर इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून तुम्ही दुःख करत बसण्यापेक्षा परत आणि तुम्ही सेवेसाठी आणि उत्साहाने तुम्ही सेवेसाठी लागा. परत आणि तुम्ही स्वामींची पारायण करा आणि सेवा करा. स्वामी जेव्हा मंगळवेढ्यात होते तेव्हा स्वामींची एक लीला तुम्हाला सांगते. एके दिवशी स्वामी एका ब्राह्मणाकडे भिक्षेसाठी गेले आणि त्यांनी तिथे दशमी मागितली. ब्राह्मण म्हणाला, माझी गाय दूध देत नाही, मग मी काय करू? स्वामी महाराज गायीजवळ गेले व म्हणाले, हा गरीब ब्राह्मण आहे, त्याला दूध देत जा. नंतर ते गरीब ब्राह्मणाला म्हणाले, संध्याकाळी या गायीचे दूध काढ व दशम्या तयार कर, मी संध्याकाळी येईन. केवढे आश्चर्य! गायीने भरपूर दूध दिले. ब्राह्मणाने दशम्या केल्या आणि स्वामी महाराजांनी आवडीने खाल्ल्या. महाराजांची चराचरावर केवढी सत्ता आहे याचे निर्देशन या घटनेवरून दिसते. स्वामी सेवेकऱ्यांनी, स्वामी भक्तांनी स्वामी महाराजांकडे काही मागू नये, ते देणारच आहेत. आपण फक्त प्रामाणिक मेहनत करावी आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करावा. तर स्वामींच्या लीलेवरून तुम्हाला कळालंच असेल की आपली इच्छा स्वामी हे पूर्ण करणारच. चांगली जर इच्छा असेल तर ती स्वामी नक्कीच तुमची पूर्ण करणार, पण ती योग्य वेळ यायची स्वामी वाट बघत असतात. तर त्यामुळे ह्या पारायणात जर तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल तर राग मानू नका, स्वामीवर चिडू नका आणि परत तुम्ही जोमाने स्वामींच्या पारायणासाठी बसा, स्वामींची सेवा करा. स्वामींचं मनात राग धरून तुम्ही सेवा अजिबात सोडू नका. स्वामींचे चरण घट्ट धरा. स्वामींना म्हणा, तुम्ही केवढं काही जरी केलं तरी मी तुमचे पाय सोडणार नाही, असं स्वामींना सांगा आणि स्वामींची सेवा करा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.